नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सत्या निरूपाला म्हणू लागतो, निरूपा आता काय तुझ्या बबड्याचं लग्न होत नाही. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, ए पनोती तू गप्प बैसा. तेव्हा पंकज म्हणू लागतो, ए फुसक्या तू जरा गप्प बसशील का. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अरे फुसक्या तर तू आहे. आणि आता तू विचार कर पंकज, आता सांग तुला तुझी मम्मा हवी आहे का तुझं लग्न महत्त्वाचं आहे, सांग बरं. आता मात्र पंकज गप्प बसलेला असतो. तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो, ग बघ बघ निरूपा, तुझ्या बबड्याला तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं लग्न आहे. अरे बापरे, आता आता तर हा फुसक्या आपल्या मम्माला विसरून गेलाय. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, सत्या तू जरा गप्प बसतो का. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बघ निरूपा, विचार कर, तुझी सून अजून या घरात बी आली नाही, तुझी ती देविका आवडती सून, पण तरीही तुझा एक पाय मोडला. आणि आता ती घरात येणार आहे म्हटल्यावर तुझं काय काय मोडेल. अरे बापरे, मला तर विचारही करवत नाहीये. आता मात्र देविकाबद्दल असं काही बोलताच पंकजला खूपच राग येतो. तेव्हा लगेच पंकज आता सत्याकडे चुटकी वाजत बोट दाखवतो आणि म्हणू लागतो, ए सत्या पनोती, आता एक शब्दही बोलायचा नाही, गप्प बैस. उगाच कशाचाही गैरफायदा घेऊन नको ते बोलू नको, लायकी बघ तुझी. आता मात्र सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो, हो का फुसक्या, माझी लायकी आणि गैरफायदा कसा घ्यायचा, तू घेतला होता बापाचा तसा. आता मात्र निरूपा पंकजला गप्प बैस असे म्हणत असते. गप पंकजही आता आपल्या पैशांचा विषय निघताच गप्प बसतो. तेव्हा लगेच सत्या काही म्हणणार ते सुधाकर भाऊ उठून उभी राहतात आणि म्हणू लागतात, सत्यजित काय चालू हे. अरे तुला भाडं आलं होतं ना, जा बरं तू, जा पटकन, तिकडे वाट बघत असतील पॅसेंजर, जा तू भाडं घेऊन ये. तेव्हा लगेच आता सत्या तिथून निघालेला असताच तो पंकजजवळ उभी राहतो आणि पंकजकडे बघून शिट्टी वाजू लागतो. आता मात्र पंकजला सत्याचा खूपच राग येतो. तर आता सत्या घरातनं बाहेर पडलेला असतो. तर इकडे देविकाच्या मॅडमचा मॅनेजर आता तिच्या आईचा आणि राजवीरचा पाठलाग करत इकडे गावी पोहोचलेला असतो. आता राजवीर शाळेत जाण्यासाठी तयार झालेला असतो. तेव्हा त्याची आजी आता त्याला शाळेत सोडवायला घेऊन जाते. आता हे सगळे फोटो तो आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्याच वेळेस आता आजी आणि राजवीर घरातून बाहेर पडलेले असताना तिथे एक बाई झाडून घेत असते. तेव्हा लगेच आता तो मॅनेजर त्या बाईजवळ येतो आणि म्हणू लागतो, मी जनगणना करण्यासाठी आलो, इथे कोण राहतंय. तेव्हा ती बाई म्हणू लागते, अहो पण त्या आजी घरी नाही आहेत, त्यांच्या नातवाला सोडायला शाळेत गेल्यात त्या. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, हो का, पण मग किती माणसं राहतात घरात, एवढी माहिती द्याल का तुम्ही. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, हो एक आजी आहे आणि तिचा एक नातू आहे. तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो, फक्त 2च माणसं आहेत का त्यांच्या घरात, त्या मुलाचे आई वडील कुठे असतात. तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात, नाही आई वडील नाही आहेत त्याचे. त्याच वेळेस आता मॅनेजर म्हणू लागतो, मग त्यांना कोणीच नाही आहे का दुसरं, दोघेच आहात का ते. त्याच वेळेस त्या काकू म्हणू लागतात, नाही नाही एक मुलगी आहे ना त्यांना, देविका नावाची, ती सांगलीत असते कामासाठी. त्याच वेळेस आता मॅनेजर लगेच म्हणू लागतो, त्या मुलाची ती कोण आहे. तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात, त्या मुलाची, त्या गप्प बसतात. तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो, हो हो सांगा ना, मला लिहायचं इथे. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, मावशी म्हणायचं होतं मला, मावशी. तुम्हाला सांगते, मावशी म्हणायला येते पण एकदम आईसारखी जीव लावते पोराला, जीव ओवाळून टाकते, मग आईच म्हणायची दुसरी. आता मात्र लगेच मॅनेजर मनाशीच म्हणू लागतो, म्हणजे या मुलाचा नेमकं देविकाबरोबर संबंध काय, कुणाचा मुलगा असेल हा, असा आता इथे मॅनेजर विचार करू लागतो. तर इकडे आता हॉलमध्ये सर्वजण बसलेले असतात. देविका बद्दल सत्य असं बोलल्यामुळे पंकजला खूपच राग आलेला असतो. तर इथे निरूपा जोरजोरात ओरडत असते, आई ग बाई ग, मला खूप लागलंय, आता मी काय करू. त्याच वेळेस पंकज आता म्हणत असतो, मम्मा खूप त्रास होतोय का तुला, काय करू मी आता, तुझे पाय चेपून देऊ का. आता मात्र पंकजलाही आपल्या मम्माची अशी अवस्था बघवत नसते. तर इथे लगेच आजी निरूपाला म्हणू लागते, ए निरूपा काय नाटकं लावली ग, किती खोकलायली ती, जरा गप्प बैस ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो सासूबाई, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, इथे मला किती त्रास होतो ना ते कुणालाही काहीही कळणार नाही. तेव्हा आता मीरालाही आपल्या सासूबाईचा असा त्रास बघवत नाही. मीरा लगेच आपल्या सासूला म्हणू लागते, बाईसाहेब मी तुमचे पाय हलक्या हाताने चेपून देऊ का. तेव्हा निरूपा म्हणू लागते, नाही नाही नको, पाय चेपायला येशील आणि गळा दाबशील, तुझा काही भरोसाच नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं निरूपा काय बोलते, नीट बोल,
आजकालच्या जगात कोणीही कुणासाठी एवढं करत नाही, एवढं मीरा करते तुझ्यासाठी. आणि तू अशी काय बोलायली? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हे समजा हिच्यामुळे तर झालंय. त्याच वेळेस आता लगेच रवी येतो. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, काय रे रवी, आले का डेकोरेशनवाले लोक आलेत? तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही, डेकोरेशनवाले आलेच नाही त्यांनी. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, काय, त्यांनी कॅन्सल केलं की काय, पैसे घेऊन पळाले की काय आपले? तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही गाई, पैसे घेऊन नाही पळाले, पण ते आपलं काम करू शकत नाही असे सांगितलंय. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, काय, असं कसं काम करू शकत नाही? त्यांनी आपल्याकडनं पैसे घेतलेत ना, त्यांना आपलं काम करून द्यावंच लागेल. असं ते आपलं काम सोडून जाऊ शकत नाही. तेव्हा लगेच रवी आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि म्हणू लागतो, अरे दादा शांत हो, त्यांनी पैसे परत केलेत. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, काय, पैसे परत केलेत? असे म्हणून पंकज ते पैसे आपल्या हातात घेतो आणि निरुपाकडे देतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, अरे रवी, त्यांना अजून वाढव पैसे हवेत होते का? मग काय हवं होतं त्यांना? तुम्हाला बोलायचं ना, मी अजून पैसे दिले असते. तेव्हा रवी म्हणू लागतो, मी बोललो गाई त्यांना, पण पैशाचा विषयच नाही आहे. ते म्हणाले, कसं आहे ना, त्यांची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना आपल्या आईजवळ थांबावं लागतंय, म्हणून त्यांना काम करायला जमणार नाही. आता मात्र निरुपा म्हणू लागते, पण आता काय करायचं आपण? तेव्हा पंकज म्हणू लागतो, नाही नाही, आता ना काहीतरी करावंच लागेल मम्मा. अगं, फॉरेनवरून देविकाचे बाबा येणार आहे आणि ते काय म्हणतील? यांच्याकडे काही डेकोरेशन नाही, त्यांना काय वाटेल? तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो हो हो, काही करून डेकोरेशन करावंच लागेल. तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, हीच ती वेळ आहे आपल्याला स्वतःच्या पायावरती उभी राहण्याची, आणि आता ही संधी गमवायला नको. आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, मग आता काय करायचं? 2 दिवसावर तोंडावर कार्यक्रम आलेत आणि मग डेकोरेशन कोण करणार, कसं करणार? तेव्हा आता निरुपा म्हणू लागते, कुणाची नजर लागली माझ्या बबड्याच्या लग्नाला ना, तेच कळत नाही. असे म्हणून आता ती मीराकडे बघू लागते. आता मात्र आजीला राग येतो. तेव्हा आजी म्हणू लागते, निरुपा, तुझा पाय ठीक नाही आहे ना, मग उगाच जास्त तोंड चालू नको. तेव्हा पंकज म्हणू लागतो, मम्मा, काहीतरी करावं लागेल ग पण आपल्याला. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, पण काय करणार आहोत आपण? कोण करणार एवढं सगळं 2 दिवसात डेकोरेशन? त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते, मी करते, मला जमेल. आम्ही ज्या ठिकाणून फुलं घेतो ना, त्या ठिकाणचे काका ना हे सगळं काम करतात आणि त्यांच्या मदतीने मी हे सगळं करेल आणि छान असं डेकोरेशनही करेल. आता मात्र सुधाकर भाऊ आणि आजीला आनंद होतो, कारण मीरा करणार म्हटल्यानंतर ती सगळं काही व्यवस्थितच करेल. रवीही खुश होतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही, तू कशाला, तुझं नाही काम ते चालणार आम्हाला. आणि तुझं डेकोरेशन कसं असेल फुलवाली? अगं, दुकानात फुलाच्या माळा करणं एवढं सोपं नाही आहे डेकोरेशन करणं, तुला नाही जमणार ते. तेव्हा पंकजही हो म्हणू लागतो. त्याच वेळेस रवी आता निरुपाजवळ येतो आणि म्हणू लागतो, अगं मम्मा, असं काय करते, तू समजून घे ना. बघ, आता सगळीकडे फेस्टिवल चालू आहे की नाही, त्यामुळे आपल्याला दुसरा कोणीही माणूस मिळणार नाही आणि दादाच्या लग्नासाठी आपल्याला डेकोरेशन करावंच लागेल की नाही. आणि बघ, जरी कोणी मिळालं तरी 5 पट पैसे घेईल, एखादा लाख डेकोरेशनसाठीच जातील. एवढं सगळं आपल्याच्याने हँडल नाही होणार का मम्मा? त्यामुळे प्लीज करू दे ना मीरा वहिनीला, ती एकदम छान अशा पद्धतीने करेल. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही, अजिबात जमणार नाही हं. मी नाही करू देणार तिला डेकोरेशन. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे निरुपा, मग फायनल झाले. मग पंकजचं लग्न साध्या पद्धतीनेच होईल, घरात काहीही सजावट होणार नाही. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही? अहो, देविकाचे बाबा फॉरेनवरनं येणार आहे आणि असं कसं घर, कसं वाटते ते सुनं सुनं? ते काय विचार करतील? त्यांचे किती दुबईला, मलेशियाला हॉटेल आहेत, सजवलेले असतील आणि आपण साधा हॉल सजवू शकलो नाही, याचा विचार करून ते काय म्हणतील? नाही नाही नाही, काही करून आपल्याला हा हॉल सजवावाच लागेल. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं निरुपा, मग मीरा तयार आहे ना, मग करू दे की तिला. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो सासूबाई, तुम्ही म्हणाल तसं करेल मी आणि एकदम छान अशा पद्धतीने करेल. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, पण काय भरोसा, छान करशील की आणखीन काहीतरी बिघडून ठेवशील आणि तुझं डेकोरेशन आमच्या घराण्याला शोभणार आहे का फुलवाली? आता मात्र सुधाकर भाऊ आणि आजीला राग येतो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा, उगाच काही बोल लावू नको, आता फायनल झाले, पंकजच्या लग्नाला काही डेकोरेशन होणार नाही, एकदम साध्या पद्धतीनेच होईल. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, मम्मा, काहीतरी कर ना. तेव्हा निरुपा म्हणू लागते, नाही नाही, असं नाही जमणार. ठीक आहे फुलवाली, तू करू शकतेस डेकोरेशन, पण हां, तुला डेकोरेशनसाठी जेवढे पैसे लागतील ना,
ते माझ्याकडून थोडे थोडे मागून घ्यायचे आणि सगळा काही हिशोब द्यायचा माझ्याकडे. तू किती खर्च केलाय, काय केलाय, ही माझी अट आहे बरं का. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, हो बाईसाहेब, तुम्ही म्हणाल तसंच होईल. मला तुमची अट मान्य आहे, पण माझी एक विनंती आहे. तेव्हा लगेच निरूपा, पंकज सर्वजण आता मीराकडे बघू लागतात. तेव्हा मीरा म्हणू लागते, हे सगळं काम सुरू करण्याआधी ना मला हे डेकोरेशनचे पैसे ना देवासमोर ठेवायचे होते. तेव्हा आजी निरूपाला म्हणू लागते, अगं निरूपा, एवढं तर करू देशील ना तिला, तिने दुसरं काहीही मागितलेलं नाहीये. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ठीक आहे. असे म्हणून निरूपा आता मीराच्या हातात ते पैसे देते. तेव्हा मीरा आता लगेच ते पैसे देवासमोर ठेवते आणि हात जोडून देवाला प्रार्थना करू लागते. आता तिचं पाया पडून होताच मीरा ते पैसे उचलते आणि पुन्हा निरूपाच्या हातात देते. तेव्हा आता ती निरूपाला म्हणू लागते, बाईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी छान असं काम करेन. त्यानंतर संध्याकाळी मीरा आपल्या रूममध्ये विचार करत असते, कारण आता सासूबाईंना खूपच त्रास होतोय. लग्न 2 दिवसावरती आलंय, त्या कसं काय करणार आहे. तिला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा सत्याही रूममध्ये बसलेला असतो. त्याच वेळेस आजी येते आणि म्हणू लागते, काय ग मीरा, काय झालं, कसला विचार करते. तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी बघा ना, सासूबाईंना खूपच त्रास होतोय गो. आता काय करायचं आपण? 2 दिवसावरती कार्यक्रम आलेत आणि कसं करणार आहेत त्या लग्नाचं? तेव्हा आता पंकज लगेच इकडे मम्माचे पाय चेपून देत असतो. आता निरूपा जोरजोरात ओरडत असते. तेव्हा लगेच आता सत्या इकडे मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो, निरूपाचा आवाज ऐकून तुला त्रास होतोय का धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही हो, बघा ना त्यांना किती त्रास होतोय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, होऊ दे की मग, तुला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, आजी, तुमच्याकडे काही घरगुती उपाय आहे का? तुम्ही मला सांगा, मी त्यांच्यासाठी नक्की काहीतरी करायला तयार आहे, म्हणजे ज्याने त्यांना बरं वाटेल. तेव्हा आजी म्हणू लागते, ठीक आहे मीरा, मग मी तुला एक काढा बनवायला सांगते. मी सांगितल्याप्रमाणे तू तसा काढा बनव आणि निरूपाला पाजला ना, दिवसातून 4 वेळेस तसा अर्धा कप पाजायचा, म्हणजे कसं निरूपा एकदम ठणठणीत बरी होईल. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे आजी, तुम्ही म्हणाल तसं मी काढा बनवते. आता मात्र सत्या लगेच धूमकेतूकडे एकटक बघू लागतो. तेव्हा आजी म्हणू लागते, रे सत्या, तिच्याकडे असं काय बघतोय. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, तुला हे समज करायची काय गरज आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो पण. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, रे सत्या, समोरचं माणूस जरी कसंही वागत असलं ना, तरी आपण त्याच्याशी नीटच वागलं पाहिजे. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो तुम्ही बाजारातनं त्या काड्याचं एवढी सामग्री घेऊन या ना प्लीज. तेव्हा सत्या मात्र रागानेच तिथे खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो, आपल्याला नाही जमणार ह्या, त्या निरूपासाठी आपण हे समजा करणारच नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या असं काय करतो, घेऊन ये बरं, मीराने सांगितलेलं सगळं काही घेऊन ये. आता मात्र रागाच्या भरात सत्या लगेच मीरासमोर हात जोडतो आणि तिथून निघालेला असतो. तर इकडे मॅनेजर काय हटायला तयारच नसतो. आता तो दुसऱ्या शेजारच्या बाईकडे जातो आणि म्हणू लागतो, काकू, इथे हे घर बंद आहे, इथे एक आजी आणि त्यांचा नातू राहतो, मला जनगणना करायची होती, अजून कोण कोण आहे त्यांच्या घरात. तेव्हा लगेच आता त्या काकू म्हणू लागतात, त्यांची एक देविका नावाची मुलगी आहे, ती सांगलीला असते ना. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, अहो पण त्या छोट्या मुलाचे आई वडील कुठे आहेत. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, त्याला वडील नाही आहे, आई आहे फक्त, कल्याणी. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, ही कल्याणी कुठे राहते. तेव्हा लगेच त्या काकू म्हणू लागतात, अहो कल्याणी म्हणजेच देविका, देविकाचं लग्नाच्या आधी नाव कल्याणी होतं, पण तिचा ना नवरा गेला हो, तिच्या पदरात हे मूल पडलं आणि तिचा नवरा गेला. तिचं खूप म्हाताऱ्या माणसाशी लग्न झालं होतं आणि एक मूल पदरात पडलं आणि तिचं कुंकू पुसलं गेलं. त्यामुळे तिनं ना तिचं नाव बदलवलं, देविका नाव ठेवलं आणि या छोट्याशा मुलाला आपल्या आईजवळ इथे सोडून ती सांगलीला गेली आणि आता तिकडे खूप पैसे कमवते. आता मात्र मॅनेजरसमोर सगळं सत्य आलेलं असतं. त्या बाईचं सगळं बोलणं त्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, म्हणजे असा सगळा धमाका आहे तर. देविका मला जास्तच मात चढून बोलत होती ना, म्हणजे तुझं लग्न झालेलं आहे, तुला एक मुलगा आहे आणि हे सगळं लपून, हा सगळा भूतकाळ लपून ठेवून तू पंकजशी लग्न करायला चालली. आता बघच मी तुझं लग्न कसं होऊ देतो ते. आता मी मोठा धमाका करणार, असे तो मनाशीच म्हणू लागतो. तर इकडे मीराने आता काढा केलेला असतो. तर निरूपा इथे रूममध्ये कॉटवरती बसलेली असते. पंकज आता तिचे हातपाय दाबत असतो. त्याच वेळेस सत्या, आजी, रवी आणि मीरा काढा घेऊन येतात. त्याच वेळेस आता रवी दरवाजा बंद करतो. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, तुम्ही सगळे इकडे काय करताय आणि हे काय आणलंय. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ए फुसक्या,
तुला काय करायचंय, चल हो बाजूला. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, निरूपा बघ मीराने तुझ्यासाठी काढा बनवलाय, पिऊन घे बरं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय मीरानी? नाही नाही नाही, त्यात काय टाकलं असेल काय नाही, मी तर अजिबात पिणार नाही, हिच्या हातचा म्हटल्यानंतर पिणारच नाही. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, हो मामा पिऊ नको. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, आजी लहानपणी जेव्हा आम्ही औषध पित नव्हतो तेव्हा तू काय करायची? तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या मी असे हातपाय दाबून धरायचे आणि नाक दाबायचे आणि मग कसं घटाघटा औषध पिते माणूस. तेव्हा लगेच आता पंकज रवीला खुणवतो आणि म्हणू लागतो, रवी चल मग. तेव्हा रवीही म्हणू लागतो, ठीक आहे दादा. आता मात्र लगेच सत्या पंकजला बाजूला ओढून इकडे लोटून देतो आणि आता रवी एकीकडून आणि सत्या एकीकडून निरूपाला घट्ट पकडतात. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू 5 पटकन निरूपाला काढा, पटकन बरं व्हायचंय तिला लग्नासाठी, पटकन काढा 5. आता मात्र निरूपा जोरजोरात ओरडत असते, पण सत्या आणि रवी काही तिला सोडायला तयारच नसतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मीरा आता संध्याकाळी टेबलवरती तिथे कसं डेकोरेशन हॉलमध्ये करता येईल याचं सगळं चित्रण पानावरती काढत असते. तेव्हा लगेच सत्या येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू तुला हे समजा बी जमतंय, खरंच तू किती हुशार आहे, मला वाटलं नव्हतं तुला एवढं सगळं येत असेल. आता मात्र मीरा गप्प बसलेली असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू काय झालंय, मी तुझं एवढं कौतुक करायलोय पण तुला आवडत का नाही? तेव्हा मीरा म्हणू लागते, मी हे समजा जे करायले ना ते पंकजच्या लग्नासाठी डेकोरेशन आहे. आता मात्र सत्याला राग येतो. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अगं ज्या माणसाने तुझ्या लग्नाचा मंडप उठवला, तू त्याच माणसाच्या लग्नाचा मंडप सजवायला चालली. तुझ्याकडे काही स्वाभिमान वगैरे आहे काही, मान सन्मान आहे की नाही तुला? हे कसं करू शकतेस तू? असे म्हणून आता सत्या खूपच भडकतो. आता मात्र त्याला मीराचा राग येतो, कारण मीराला पंकजने फसवलंय आणि तरीही त्याच्या लग्नासाठी मीरा हे समज करणार, हे त्याला पटत नाही. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.